का आवडतात आम्हाला राजसाहेब ठाकरे? याचं उत्तर तुम्हाला आज राजसाहेबांची झालेली शिवतीर्थावरची सभा, शिवाजी पार्क मैदानावरची सभा पाहून तुम्हाला समजलं असेल, की आम्हाला राजसाहेब ठाकरे का आवडतात. राजसाहेब ठाकरेंचे आम्ही का चाहते आहोत याचं उत्तर तुम्हाला आजची शिवतीर्थावरची सभा पाहिल्यानंतर समजलं असेल. अरे भाषण कसं असावं? भाषणात काय मुद्दे असावेत? आणि कशा पद्धतीनं भाषणाचा शेवट, सुरुवात आणि मध्यम केला पाहिजे, हे फक्त आणि फक्त राजसाहेब ठाकरेंकडून शिकून घ्या. राजसाहेब ठाकरे जेव्हा पण भाषणाला उभे राहतात ना, सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये सांगतात तुम्हाला. तुम्हाला काय महत्त्वाचं आहे, काय महत्त्वाचं नाही. मुंबई कशी ओरबडली जाते ना, याचं अत्यंत मूर्तिमंत आणि जातिमंत उदाहरण म्हणून राजसाहेबांनी जे काही तुम्हाला दाखवलं ना, हे पाहिल्यानंतर मुंबईकर म्हणून तुमच्या पायाखालची वाळूच सरकली असेल. ज्यावेळेस राजसाहेब बोलतात ना, की सातारा, सांगली, कोल्हापूर इकडून आलेल्यांना बाहेर काढण्यासाठी हे उत्तर भारतीय इकडचे म्हणतात त्यांना घेतलं पाहिजे आणि या हे म्हणजे सातारा, कोल्हापूर, सांगली इकडून बाहेरून आलेली लोकं आहेत, ती मुंबईत बाहेरून आलेली लोकं आहेत. असं ज्यावेळेस राजसाहेब ठाकरे बोलतात आणि ज्यावेळेस राजसाहेब ठाकरे हे सांगतात, की सातारा, सांगली, कोल्हापूर ही ह्यांची खरी मुंबई आहे. त्यावेळेस एक सातारकर म्हणून नक्कीच आम्हाला गर्व वाटतो या गोष्टीचा, की कोणीतरी आमच्या बाजूने बोलणारा मुंबईत मराठी लढवय्या माणूस आहे. काय भाषण होतं राजसाहेबांचं. अरे, या अशा भाषणाला 100 काय 1000 पैकी 100 पैकी 1000 गुण दिले पाहिजेत, इतकं राजसाहेबांचं उत्कृष्ट आणि उत्तम भाषण होतं. अजूनही वेळ गेलेली नाही. राजसाहेबांच्या या भाषणाचा विचार करा. तुम्ही मनसेचे असा अथवा नसा. तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा, पण याच्या अगोदर एक गोष्ट मनात ठेवा, की आपण मराठी आहोत आणि मराठीला कसं ओरबडलं जातंय. महाराष्ट्रातली मुंबई कशी गुजरातला पळवली जाते, कशी नेली जाते ना, हे आजच्या भाषणावरून समजलं असेल. त्याच्यामुळे राजसाहेबांचं आजचं भाषण शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच मुंबई वाचवण्यासाठी राजसाहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे